आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीतल्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे। भाजप आणि शिवसेनेतल्या आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र अपेक्षापूर्ती झाली नाही। त्यामुळे नेत्यांनी सरकारला आणि आपल्याच पक्षालाही घरचा आहेर दिलाय। महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून तब्बल 230 आमदार आहेत। त्यातील अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक होते, पण विस्तारामध्ये फक्त 39 आमदारांना संधी मिळणार होती। परिणामी मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्यांची नाराजी चांगलीच उफाळून आली आहे। बापू 2.5 वर्षानंतर मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आहे का? वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। पुढची भूमिका काय असेल? मला दिलं तरी मी घेणार नाही, गरज नाही मला। माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून गेले, एवढं आहे। मला काय मंत्रिपदावर आलेलं नाही, मंत्रिपदाबद्दल मला राग नाही। तुम्ही तुमची नाराजी उघडपणे जाहीर केली आहे। हो, जर समजा उपनेता पद आणि विभागीय समन्वय एवढं मोठं पद असून तर पदाला न्याय देता येत नसेल तर नक्कीच त्या कार्यकर्त्याच्या भावनाचा विचार करून मी राजीनामा दिला। तुमचा राजीनामा तुम्ही थेट मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे हो, त्यांच्याकडे पण व्हॉट्सअपवर पाठवलं, सगळ्याच पदाधिकाऱ्यांना पाठवलं।